पहिले वॉचमॅनला विचारलं, बाबा एक मुलगी तुमच्या इकडे ती मला रोज दिसते आणि तुम्ही एकदा मला बघितलं पण होतं एकमेकांना स्माईल पास करतो. तर त्यांच्याकडे ते फोटोज असतात एम्प्लॉईजचे, सिक्युरिटीवाले एंट्रीसाठी. मग ते फोटोज त्यांनी 3 पहिले पोरींचे दाखवले, ती तिन्हींना नाही बोलली. चौथ्या मुलीला बोलली हा हीच मला काल भेटलेली. तर मग तो बोलला हिलाच भेटलेलं तुम्ही? ती बोलली की हा एकटीच चाललेली. तर मला कळलं नाही एकटी कशी काय ती चालली एवढ्या उशिरा. तो बोलला अहो मॅडम 1 आठवडा झाला हिला जाऊन. तिच्या बिल्डिंग मध्ये एंट्री करणार ती, तर तेवढ्यात तिला हा दिसला आणि हिला विचारलं, काय कुठे चालली अर्चू तू? तर ती बोलली घरी चालले. कुठे गेलेलीस, जेवलीस का? ती बोलते अरे नाही पिक्चरला गेले, खूप लेट झाला, आई खूप ओरडणार आता मला. चल चल मी जाते, आई खूप ओरडेल नाही तर, आधीच खूप लेट झाला आहे. आणि ती वळली आणि 2-3 पायऱ्या चढलीच होती, मग तिला क्लिक झालं. लास्ट टाइम एका पॉडकास्ट मध्ये गेली होती मी. हा हा हा. आणि तिकडे आमचं डिस्कशन चाललंय की बाबा ते निगेटिव्ह एनर्जीज प्ले विथ लाईट्स वगैरे, त्याच्यामुळे तुम्हाला ते कम्युनिकेट करायचा एक मोड मोड असतो. असतो. आणि असं आमचं चाललंय आणि मागे लाईट बंद झाली. हा बोलतोय नाही नाही मी तिकडे त्या बाईशी बोलत होतो, ती खूप छान दिसत होती बाई. मी त्या बाईला बोललो पण की इतक्या रात्री एकटी का आहेस इथे? आणि हा बोलता बोलता मी पायाकडे बघितलेला आणि ते पाय बापरे, उलटे होते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नुसत्या गप्पा विथ श्रद्धा शेट्टीमध्ये. आजचा एपिसोडसुद्धा खूप खास होणार आहे, कारण आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा आपण तुमच्या आवडत्या भूतांच्या गप्पा करणार आहोत. सो आपल्यासोबत आहे काजल. हाय काजल. हॅलो. कशी आहेस? मस्त. तू? मी पण मस्त. आय थिंक आपण हिंदीवरती एक पॉड केला होता. येस. हो. आणि काजलने एवढ्या भयानक हॉरर स्टोरीज सांगितल्या होत्या. नुसत्या स्टोरीज नाही तर तिचा स्वतःचा एक्सपिरियन्ससुद्धा सांगितला होता. सो लेट्स सी आज काजल आपल्याला काय सांगते आहे. सो कुठून सुरुवात करणार आहेस? सो ही आहे ना एक माझ्या म्हणजे जी बहीण आहे तिच्या मैत्रिणीसोबत घडलेली आहे. ओके. सो जागेचं नाव नाही सांगत, बरेच लोक ऑफेंड होऊन जातात. बट ती आहे ना म्हणजे मुंबईमध्येच एका ठिकाणी जॉब करायची, पण ती इंडस्ट्री असतात ना जे फॅक्टरीज तशा ठिकाणी कामाला म्हणजे होती. MIDC वगैरे काइंड ऑफ येस. आणि त्यांची जी इंडस्ट्री होती ती थोडीशी सेक्लुडेड, म्हणजे जराशी जिकडे जास्त रहिवासी नाही आहेत असे सगळ्या ठिकाणी तिकडे तिची ऑफिस होतं. तर मग एकदा तिला सुट्टी हवी होती, बट बरंच तिच्यावर वर्कलोड असायचं. तर मग तिने काय केलेलं की थोडंसं सुट्टीचं काम आधीच करून घेऊयात, म्हणजे आपल्याला सारखे कॉल येऊन डिस्टर्ब नाही होणार. आपण ती मोठ्या सुट्टीवर 1 आठवड्याच्या वगैरे जाणार होती. नॉर्मली ती लोक 6 वाजता निघतात तिकडून, कारण की 7 नंतर तिकडे रिक्षावाले पण उभे राहतात. ओके. कारण की कोण इंडस्ट्रीज लवकरच बंद होतात. सो तिने काय केलं, तिने तिचं काम आवरायचं. तर तिची एक अजून ऑफिसमध्ये मैत्रीण पण छान होती झालेली. तर तिची मैत्रीण बोलली की ठीक आहे, ते एकत्रच जायचे. तर ती बोलली माझ्या पण घरी कोण नाही, तर तुला जर उशीर होणार आहे, तू एकटी कुठे थांबते, मी पण तुझ्याबरोबर थांबते. आणि आजूबाजूला अशा अजून बऱ्याच त्यांच्यासारख्या कंपन्या होत्या. तर आता बरेचदा तू पण ऑब्झर्व केलं असेल, आपण एका ठिकाणी जातो तर आपल्याच ऑफिसमधले नाही पण दुसरे पण असे लोक असतात जे तुम्हाला रेग्युलरली दिसायला लागतात, तर तुम्ही स्माईल पास करता. तर असे बरेच त्यांच्या पण होते ओळखीचे आजूबाजू. तर त्यांचं काय झालं एक दिवशी, म्हणजे तेच ते 8 वगैरे वाजले तरी त्यांना कळलं नाही की लेट होतोय, पण ते दोघी नशिबाने एकत्र होत्या म्हणून काय झालं नाही प्रॉब्लेम. काम आवरता त्यांना 8:30 पावणे 9 झाले. आता ऑलरेडी 7 नंतर तिकडे रिक्षा तशा पण नसतात. राईट. चुकून एखादी आली तर ठीक आहे, म्हणजे 1-1.5-2 किलोमीटरपर्यंत काय नाही तिकडे, सगळं असं झाडं वगैरे असं. तर मग ती लोक खाली उतरले, थांबलेले, एक 10-15 मिनटं गेले, एक रिक्षावाला घरी चाललेला त्याच रूटने. तर मग त्यांनी थांबवलं त्या रिक्षावाल्याला आणि रिक्षावाला पण थांबला. तो बोलला की मॅडम एक काम करतो, मी तुम्हाला ड्रॉप करतो मेन रस्त्यापर्यंत, मी त्याच्या पुढे नाही येणार कारण मला आता घरी जायचं आहे, पण तुम्ही दोघीच आहात म्हणून मी सोडायला येतो. तेव्हा त्यांना रिक्षात घेतलं. ह्या आपल्या गप्पा वगैरे मारतात आणि एका स्पॉटला आल्यावर ना ती मुलगी बोलली की, म्हणजे जी होती ही मैत्रिणीची, की जरा 1 मिनटं थांबा, बाजूला घ्या गाडी, रिक्षा. मग त्यांनी पण थांबवली रिक्षा. आणि तिकडे तिला ती, म्हणजे ती जी एक मुलगी होती जिला ती रोज स्माईल पास करायची, तर ती चालत जाताना दिसत होती. म्हणून ती बोलली की अरे ती एकटी चालत जाते, तिला रिक्षा नसेल मिळाली कदाचित. मग तिला घेतली तिने रिक्षात, साईडला सरकवलं मैत्रीण, आणि ती बोलायला लागली त्या मुलीसोबत. आणि रिक्षाला बोलली चल. रिक्षाला पण चालायला लागला. हिची मैत्रीण पण जास्त काही बोलली नाही. आता ती पण त्या बोलतात ना एक फ्लूकमध्ये ती एक इंट्रोड्यूस करून द्यायला विसरली मैत्रिणीला, आणि त्यांचं आपल्या गप्पा गोष्टी चालल्यात. मेन रोडकडे पोचले. ती पहिले मुलगी उतरली, मग ही मैत्रीण उतरली, मग तिची मैत्रीण उतरली, असे करून सगळे उतरले. पैसे पे करते, मागे फिरते, ती मुलगी निघून गेलेली. थँक्यू नाही काय नाही, निघून गेली. आता ही रोजच्या स्माईल देणाऱ्यांमधली होती. बरोबर. नेक्स्ट डे मॉर्निंग ही आली तर तिला
म्हणजे ती तिकडे जो वॉचमॅन होता जिकडे तिने बघितलं की बाबा ह्या कंपनीमध्ये जाते या गेटने, तर तिकडे गेली आणि ती बोलली की अरे तिला काहीतरी थोडंसं विचित्र वाटलं की काय प्रॉब्लेममध्ये होती का ती, काय न बोलता गेली एकदम. तिने वॉचमॅनला विचारलं की बाबा एक मुलगी तुमच्या इकडे ती जी मला रोज दिसते आणि तुम्ही एकदा आम्हाला बघितलं पण होतं एकमेकांना स्माईल पास करताना, तर त्यांच्याकडे ते फोटोज असतात एम्प्लॉईजचे सिक्युरिटीवाल्यांकडे एंट्रीसाठी. मग ते फोटोज त्यांनी 3 पहिले पोरींचे दाखवले, तर ती तिन्हींना नाही बोलली. चौथ्या मुलीला बोलली हां हीच मला काल भेटलेली. तर मग तो बोलला हिलाच भेटलेलं तुम्ही? तर ती बोलली की हां एकटीच चाललेली. एक तर मला कळलं नाही एकटी कशी काय ती चालली एवढ्या उशिरा. तर तो बोलला अहो मॅडम 1 आठवडा झाला हिला जाऊन. तर ती एवढी शॉक झाली, तिने ना तिच्या मैत्रिणीला विचारलं जी सोबत होती रिक्षामध्ये, की ती पण काय बोलली नाही ना, ती शांत बसून होती. तर तिच्या मैत्रिणीला विचारलं अरे तू मला का नाही काय बोललीस, तुला नव्हती दिसत का ती? ती बोलली मला नव्हती दिसत, मला वाटलं तू ब्ल्यूटूथवर फोनवर बोलतेस कोणाशी तरी. आणि रिक्षावाल्याला पण वाटलं की काहीतरी तिला वाटलं तिचं पडलंय की काय, म्हणून रिक्षावाल्यानी पण काय बहुतेक बोललं नसेल. तर ती एकदम म्हणजे तिला काहीच कळलं नाही. तिचं अचानक म्हणजे यंगच होती ती मुलगी, अचानक डेथ झाली. पण ते ऑफिसच्या टायमिंग्समध्ये वगैरे झालेलं हार्ट अटॅक तिला ऑफिसमध्येच आला होता. मग एखाद वेळेला हां मग ती तिकडेच अडकली बहुतेक. बापरे. अशी एक भयंकर स्टोरी. म्हणजे मी तर विचार करते जर मी त्या मुलीच्या जागेवर असते तर माझं काय झालं असतं, हो ना, कसं फेस केलं असेल. तिची हालत खराब झाली असेल खूप सिरियसली. पण ते किती टेन्शनचं आहे बघ ना, की ती आता तिच्या घरी नाही गेली, ती तिकडे गेली हार्ट अटॅकनी, म्हणून ती बिचारी तिकडे अडकली गेली. बरोबर. कारण कुठेतरी तिचे विशेष असतील काय असेल. पण तिला नशीब तिने काही त्रास नाही दिला, नाही स्माईलच करायची. हां आणि तेच बोलते मी की तिला पण असं काय तिने बोलताना पण काय आता त्यांच्या काय गप्पा चाललेल्या ते पण तिला आठवत नाही की काय बोलली मी नक्की काय. आणि हिला वाटत होती ही अशीच फोनवर वगैरे मैत्रिणीशी बोलते कोणाशी, कारण इंट्रोड्यूस पण नाही केले ना. जर एखाद वेळेला त्यावेळेला ती बोलली असती की माझी मैत्रीण वगैरे, तर मग हिला जरा कळलं असतं की भाई. पण त्यावेळेला पण काय माहिती त्यांनी रिॲक्ट कसं केलं असतं, आणि त्यावेळेला मग ते जे निगेटिव्ह एंटिटी आहे तिचं काय रिॲक्शन असतं. हो ना, स्कॅरी आहे. म्हणजे मी इमॅजिन करते ना हे सगळं की असं 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 होतंय. डेंजर. कसं काय फेस करतात आय डोंट नो. रिअली डोंट नो. म्हणजे मी तरी असा स्वतः पर्सनल अनुभव नाही घेतला आहे, पण मी ऐकलं खूप आहे. हां हो. आता मी रिसेंटली गावी गेले होते, तर महाडला गेले होते माझ्या मैत्रिणीकडे. तर सेम दिवशीच तिची नणंद पण आली. अच्छा. हो. तर ॲक्च्युली आमचे डेट क्लॅश नको व्हायला म्हणून तिने आम्हाला पुढे मागे सांगितलेलं. ती थर्सडेला येणार होती म्हणून मग मला वेनसडे, कारण मग गोंधळ नको ना सगळ्यांचा. बरोबर. पण मग तिच्या नंदेने तिला सरप्राईज दिलं, ती पण बुधवारीच आली. मग मला थोडं ऑकवर्ड झालं कारण मैत्रिणीची नणंद, तर ते थोडं ऑडच वाटलं. मी फर्स्ट टाइमच गेले होते, सो थोडं आधी ऑकवर्ड फील करतच होते. नंतर मग म्हटलं आता काय आपल्याकडे ऑप्शन नाही, आपल्याला बेअर करावं लागेल. त्याच्यानंतर ती ॲक्च्युली पण ती खूप फ्रेंडली होती. मग आम्ही जेवण वगैरे झालं आमचं आणि मग आम्ही बसलो गप्पा मारायला. मग तिला कळलं की मी हॉरर पॉडकास्ट करते. मग ती एक एक स्टोरीज सांगत होती. तर तिचा एक अनुभव सांगते मी इकडे. तिकडचाच महाडचाच आहे. तर तिकडे ना तिचा फ्रेंड होता एक, आणि काही कारणास्तव त्याने ना स्वतः उडी मारली बिल्डिंगवरूनच. आणि काही दिवसांनी ना ही कुठेतरी पिक्चरला का कुठेतरी गेली होती फ्रेंडसोबत, आणि बरंच लेट आली, म्हणजे जवळपास 12 वाजून गेले होते. आणि ही तिथून आली आणि तिच्या बिल्डिंगमध्ये एंट्री करणार ती, तर तेवढ्यात तिला हा दिसला. आणि हिला विचारलं काय कुठे चालली अर्चू तू? तर ती बोलली घरी चालले. कुठे गेलेलीस, जेवलीस का? ती बोलते अरे नाही पिक्चरला गेले, खूप लेट झालं, आई खूप ओरडणार आता मला. चल तू मी जाते, आई खूप ओरडेल नाही तर, आधीच खूप लेट झालं आहे. आणि ती वळली आणि 2-3 पायऱ्या चढलीच होती. मग तिला क्लिक झालं की अरे ह्याला जाऊन तर बघ, म्हणजे खूप दिवस गेले आहेत. बापरे. ती बोलते जेव्हा माझ्या लक्षात आलं एक 4-5 पायरी चढल्यानंतर की मागे फिरून बघितलं का? नाही. ती बोलते मी तिला पहिला तेच विचारलं की तू मागे वळून पाहिलंस का? ती बोलते नाही. बोलते कसं पॉसिबल आहे, हिम्मतच नाही होणार, हिम्मतच नाही होणार. पण बोलते देवा शपथ बोलते मी खरंच त्याला पाहिलं तिकडे. बापरे. म्हणजे माझ्याशी बोलला आणि मी त्याला रिप्लाय पण केला. किती डेंजर आहे. मग ती बोलते जी मी पळाली. पण मी विचार करते ज्या वेळेला तिला दिसला
त्यावेळेलाच तिला स्ट्राईक झालं असतं तर मग काय केलं असतं हो तिने. ना, त्यावेळेला मला वाटतं ना सुचत नाही. सुचत नाही. जे maybe. आपल्याला मला दिसतं ना वाटतं असं वाटतं की ते आपल्या भोवती माइंडशी एक खेळतात. जे आपण चकवा Correct. चलावा इल्युजन क्रिएट येस, करतात. मला असं वाटतं काहीतरी माइंडसोबत असेल. तुमच्या गेम खेळतात. कारण की बघा ना, तिलाच का दिसला तो? एक्झॅक्टली. बापरे, खतरनाक आहे. खूप स्कॅरी. आणि असं एकच झालंय तिच्यासोबत नाही, इन्सिडेंट की तिच्यासोबत अजून तर भरपूर बरेच झाले. झालेले आहेत. मी हळूहळू सांगेनच. म्हणजे तिने आम्ही जवळपास 11:30ला काहीतरी गप्पा मारायला सुरुवात केली. मी 1-2च स्टोरी सांगितल्या. पण ती सकाळी 5 वाजेपर्यंत बोलत होती. बापरे. आणि ती माझी मैत्रीण जेव्हा मला सांगायची ना, तू माझ्या नंदेशी गप्पा मार, ती खूप फ्री आहे आणि खूप टॉकेटिव्ह आहे, खूप बोलते ती, तिला खूप बोलायला लागतं. मी म्हटलं ठीक आहे. पण लिटरली त्या दिवशी मी पाहिलं, ती 5 वाजेपर्यंत ती एकटी बोलत होती. बापरे. आणि स्टोरीज आणि तिच्यासोबतच घडलेले किस्से. मला माहीत नाही की ते काय असेल. मे बी असतं ना, गण असतात वेगवेगळे, हां हां. त्याच्यामुळेही असेल की काही लोकांना फक्त दिसतं, काही लोकांना ऐकायला येतं, येस. काही लोकांना काहीच ऐकू पण येत नाही, काहीच नाही दिसतही होत. नाही, काही येस, होतच नाही. तर मे बी तसं काहीतरी असेल. जसं माझ्या केसमध्ये मला दिसत नाही पण जाणवतं जाणवतं. ॲज इफ कोणतरी कम्युनिकेट करतंय. जसं एक जस्ट एक्झाम्पल मी सांगते. लास्ट टाइम एका पॉडकास्टमध्ये गेली होती मी आणि तिकडे आमचं डिस्कशन चाललंय, मागे लाईट्स वगैरे लावल्यात आणि आमचं डिस्कशन याच टॉपिकवर चाललेलं. एक स्टोरी मी सांगितलेली ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की लाईट्स वगैरे ऑन ऑफ जेव्हा की त्या लाईट्स ऑन होण्यासाठी इंजिनच नाही आहे गाडीत किंवा काहीच नाही आहे गाडीत, पुन्हा रिकामी आहे पुढून मशीनने, काय नाही, मग ती लाईट ऑन कशी झाली हे बघून म्हणजे माझा भाऊ पळून गेलेला तिकडून त्याच्या मित्रासोबत. आणि हे आमचं डिस्कशन चाललंय की बाबा ते निगेटिव्ह एनर्जीज प्ले विथ लाईट्स वगैरे, त्याच्यामुळे तुम्हाला ते कम्युनिकेट करायचा एक मोड असतो. आणि असं आमचं चाललंय आणि मागे लाईट बंद झाली. फुल चार्ज्ड लाईट जी आरामात 8 तास 6 तास 8 तास चालू शकते चांगल्यातली, ती शूटिंगच्या मध्ये मागे बंद झाली. आता ठीक आहे, आता मी तर फ्लोमध्ये होती पॉडकास्टच्या, त्याच्यामुळे मी एवढं लक्ष दिलं नाही. अरे बापरे बोलून माझी स्टोरी कंटिन्यू केली. 10 मिनिटांनी होस्ट बघतोय मागची लाईट परत फुल ब्राईटमध्ये चालू झाली स्वतःहून आपल्या. तो लिटरली त्यांनी लास्टला दाखवलं की ही लाईट बघा, ही अशी आहे, ही व्हाईट की येल्लो काहीतरी असतं, आय डोंट रिकलेक्ट द कलर, पण तो बोला येल्लो किंवा व्हाईट असं काहीतरी एक कलर आहे. तो बोला व्हाईट येऊच नाही शकत, येल्लोच यायला पाहिजे. पण जेव्हा ती चालू झाली तेव्हा व्हाईट कलरमध्ये चालू झाली. सो असे, आणि त्या दिवशी बरेच त्याच्याशी खेळत होतं. आणि त्या दिवशी बरेच असे किस्से होत होते पॉडकास्टमध्ये. म्हणजे मी जेव्हा स्टार्टिंगला गेली आणि त्यांनी मला विचारलं पण की तू कुठे गेली होतीस का, तर मी जस्ट कर्जतच्या ट्रिपवरून आली होती. तो बोलला तू आलीस ना, माझी एनर्जी पण पूर्ण ड्रेन झाली. लास्टला आहे ना, त्याला बोलता पण नव्हते, त्याचे शब्द, जीभ जड झालेली त्याची. पॉडकास्ट होस्ट करत होता, जीभ जड झाली. त्याची एक रूममेट आहे, तो बोलला कॉफी पिऊयात आपण पॉडकास्ट संपल्यावर. बोलली ठीक आहे. मग त्यांनी दूध गरम करायला ठेवलं, जे फ्रेशच आणलेलं, ते दूध पण फाटलं. मग तुझ्या बरोबर असं काही झालं का कर्जतला की तुझ्याबरोबर काही नेगेटिव्हिटी आली, किंवा तू काही एक मीडियम आहेस का, असं मला विचारायचंय. असू शकतं असं मला वाटतंय. कारण की ना, आम्ही कर्जतला ऑफिशियल ट्रिप, म्हणजे ऑफिशियल ट्रिप नाही बोलतो ना, ऑफिसवाले सगळे गेलो होतो. आम्ही एन्जॉय केलं, सगळं केलं. पण ना, मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, म्हणजे इट्स नॉट की डिरेक्ट कोण रिलेटिव्ह, पण आम्ही जेवढे जण गेलेलो ना, त्यांच्या इथे घरात कोणाची ना कोणाची डेथ झाली. हे मला नंतर स्ट्राईक झालं, जर त्यांनी मला विचारलं ना की तू कुठे गेलेलीस का, नाही हे कळलं नाही मला. आम्ही जेवढे जण होतो, जसं माझ्या एक गुरुभाऊ बोलतात ना, जसं मम्माचा, त्यांचे वडील गेले. परत आमच्याबरोबर एक कलिग होतं, त्याचे तर पप्पा गेले ब्रेन स्ट्रोकने. असे अजून एकाची आजी की आजोबा गेले. म्हणजे त्याच पिरियडमध्ये आम्ही कर्जतवरून आल्यानंतर. बापरे. आणि असे अजून कोणाचं ना कोण गेलं आम्ही जेवढे गेलेलो त्यांचे. आणि ते मला नंतर स्ट्राईक झालं जेव्हा त्यांनी विचारलं ना की तू कर्जत, म्हणजे तू कुठे गेली होतीस का, तर म्हणजे हो कर्जतला गेलेली. आता तो कर्जत म्हणजे एक्झॅक्ट तिकडे पण नाही, तिकडून पण आम्ही कुठेतरी वेगळ्या गावामध्ये एकदम आत गेलेलो. बापरे. तो एक्झॅक्ट स्पॉट मला पण नाव नाही माहिती त्या गावाचं, जस्ट कर्जतकडे आम्ही गेलेलो म्हणून मी कर्जतचं नाव घेते असं. सो तिकडे ते सगळं झालं. आणि ते मला पण नंतर सगळ्या, मी बोलतात ना आपण डॉट्स कनेक्ट करतो. तर मग मी जेव्हा आलेली तेव्हा घरी एक दिवशी कोण नाही, माझा डॉग होता आणि मी होती, आणि भाऊ लेट येणार होतं, 11:30 वगैरे झालेले. मी फ्रेशन अप व्हायला बाथरूममध्ये गेलेली. तर मी आता गेले 15 वर्ष तिकडे राहते, तर दरवाजा बेडरूमचा जस्ट थोडासा पुढे ढकलला आहे.
त्याला हवा येऊन आपटणं कुठून स्कोपच नाही. 15 वर्षात कधीच नाही झालंय ते. तर मी आता हा दरवाजा आहे, बेडरूममध्ये यायचं झालं तर तुम्हाला आतमध्ये ढकलून उघडायचा असतो. तर मग माझा डॉग जर बाहेर आहे तर तो दरवाजा ढकलून येईल, लागणार तर नाही दरवाजा. आणि माझा डॉग एवढा स्मार्ट नाही की तो आत येऊन दरवाजा लावेल. सो मी आतमध्ये बसली आहे आणि मी लिटरली सांगते, मी अशी हँग झाली होती ना, दरवाजा ना जोरात आपटल्याचा आवाज आला मला आतमधून. हां, आतमधून कोणीतरी आपटलाय. आणि तू आतमध्ये आहेस? मी आतमध्ये बाथरूममध्ये ओ. आणि मला ना समजलंच नाही. मी अशी हँग होऊन अशी दरवाजाकडे बघते वॉशरूमच्या की माझी हिंमत नाही होते की मी दरवाजा उघडून बघावं, कारण मला माहिती आहे ना माझं घर काय आहे ते. मी बोलली घरात आहे नाही कोण, आणि जरी माझा डॉग आत आला तरी तो दरवाजा उघडेल, बंद नाही करणार. बरोबर. आणि एवढ्या जोरात हवेने कधीच आपटत नाही माझा दरवाजा. तर मग झालं काय, मी सगळे ते कॅल्क्युलेशन्स करते. मग मी कशी तरी दरवाजा उघडला तर दरवाजा तर बंदच होता. दरवाजा उघडला तर माझा डॉग पण बाहेरच होता. मग दरवाजा लागला कसा तुम्हाला कळलंच नाही. सो डॉग जरी आत येऊन बाहेर गेला असेल तर तू बाहेर जाऊन थोडी ना डोर ओढणार. एक्झॅक्टली. ते एक इन्सिडेंट झालेलं, हे पण कर्जत ट्रिपच्या नंतरच झालेलं आमचं. सो मी एकदम फुल. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा त्यांनी मला विचारलं ना, आणि लिटरली मी दाखवेन नंतर तुला ती क्लिप, त्याची बोबडी वळली होती त्या पॉडकास्टच्या एंडला. त्याला बोलताच नव्हते, त्याच्या बोलण्यातनं तुला शब्दांमधनं कळेल. स्टार्टला जे वेलकमचं असतं त्याच्यात त्याची एनर्जी, आणि बाय द एंड जेव्हा तो दाखवायला लागला लाईट हे ते, तेव्हा त्याचे शब्द त्याला बोलताच नव्हते नीट. आणि मी पण एकदम शॉक झाली की ह्याला काय झालं. तर हे झाले आणि हे रिसेंटलीच झालंय. बापरे. पण मला असं म्हणजे दिसत, जसं मी बोलले, तू बोललीस की कोणाला दिसतं कोणाला नाही दिसत, फक्त फील होतं. तर मला फील होतं ॲज इफ समवन इज ट्राईंग टू कम्युनिकेट, पण समजतच नाही काय. ओके. तू आपण तेवढे हुशार नाही. तुझा पार्ट डेव्हलप नाही केलास ॲज अ मीडियम म्हणून. येस. कारण माझ्याकडे मीरा म्हणून हॉरर पॉडकास्टमध्ये येऊन गेले आहेत बऱ्याचदा. सो त्या काही ॲक्च्युली म्हणतात ना अभ्यास वगैरे साधक वगैरे नाही आहेत त्या. पण त्यांनी हॉरर रायटिंग करता करता त्यांना असं जाणवलं की त्यांना पण अशाच काहीतरी एनर्जीज आहेत ना त्या जाणवायला लागल्या. सो त्यांनी मग प्रॉपर हीलर वगैरे कसं काम करतात, कसं कम्युनिकेट करायचं, करेक्ट, ते त्यांनी शिकलं. पण एकदम बेसिक. त्या म्हणतात की मी करते कम्युनिकेट वगैरे. कोणाचं आता त्यांच्या ओळखीमध्ये वगैरे कोणाची डेथ झाली ना तर ते लोक ह्यांना कॉन्टॅक्ट करतात की तुम्ही या, सडन डेथ होते राईट. येस. हां. सो तुम्ही या, तुम्ही बघा की काय राहिले का त्यांची इच्छा वगैरे असं. तर तेव्हा त्या कम्युनिकेट करतात. पण मग त्याच्यावरती त्या नाही जात, जसं की काही रिच्युअल्स करणं की परफॉर्म करणं ते त्या नाही म्हणत. मी प्रेफर नाही करत, बिकॉज त्याच्यासाठी खूप 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 साधना लागते, खूप स्ट्रॉंग बॅकअप लागतो. येस. तुम्हाला पूर्ण वेळ त्याला द्यावा लागेल. वेळ. आणि मी म्हणजे बऱ्याच काजल मी बऱ्याच आता तांत्रिक पॉडकास्ट केलेले आहेत तांत्रिक लोकांबरोबर. तर त्यांच्याकडून मला असं कळलं की जेव्हा ते लोक एखादं कार्य करतात, ठीक आहे, तर त्यांना संकल्प देतात. ते स्वतः काहीच नाही करत. पहिली गोष्ट म्हणजे मला मी तांत्रिक आहे आणि मला वाटलं की मला ह्याला काहीतरी करायचं, तर ते त्यांना ते करतच नाही तसं काम. ओके. त्यांना संकल्प द्यावा लागतो. ओके. येस. म्हणजे ते स्वतः कोणाला हार्म नाही करू शकत किंवा काहीच करू शकत नाही. ते दुसऱ्यांसाठी फक्त करू शकतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ते स्वतः काम नाही करत. ते लोक काही एंटिटीजला कब्जामध्ये करतात स्वतःच्या, आणि मग त्या एंटिटीज कडून ते काम करून घेतात. हे ऐकलं होतं पॉडकास्टमध्ये. येस. आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की त्या एंटिटीजला कंट्रोल करायला ते काली माताचं साधना करतात, कारण सगळ्यात पॉवरफुल काली माता आहे. सो त्यांना कंट्रोल करण्यासाठी काली माताचं ते लोक खूप साधना करतात. त्याच्यानंतर त्या शक्तीने बाकीची शक्तींना कंट्रोल करतात. बापरे. आणि त्यांचं सुद्धा ना हेच म्हणणं आहे की जेव्हा जेव्हा आपण एखाद्या एंटिटीबद्दल बोलतो किंवा डिस्कस करतो एखादी गोष्ट, तर त्यांना कळतं त्या एंटिटीला आपण लिटरली आमंत्रण देतो. राईट. आता जसं आपण पण इथे बसलो, तिकडे कोण आपल्याविषयी बोललं तर आपले कान लगेच वर होतात. कोण बोलतंय माझ्याविषयी, व्हायब्रेशन्स येतातच ना शेवटी. जसं की लोक त्यांच्या रिलेटिव्ह बद्दल पाठीमागे गप्पा मारतात, मग ते व्हायब्रेशन पोचतात. तर ऑब्व्हियसली हे पण असेलच. ऑब्व्हियसली. आता मी जी सांगेन स्टोरी ती एका चाळीकडची आहे. ओके. चाळीचं नाव नाही सांगत मी, पण एरिया मोठा म्हणजे असं काही मुंबईमधलंच आहे. मुंबईमध्ये. हां.
तर मुंबई खूप मोठी आहे गं. हो, अरे लोक खूप ऑफेंड होतात लगेच नाव घेतलं की. नाही पण एकदम आता मुंबई, फेमस आहे हॉन्टेड चाळ, अच्छा ठीक आहे, मुंबईची फेमस, मुंबईची फेमस हॉन्टेड चाळ, कोणी सर्च केलं ठीक काय. आहे ठीक आहे, आता ठीक आहे. हां, सो एक म्हणजे मुलगा होता माझ्या भावाचा मित्र, त्याच्यासोबत हे स्वतः त्याच्यासोबत घडलंय. सो नॉर्मली त्याला माहिती आहे की तिकडे असं प्रॉब्लेम आहे, तर तो अंधार पडायच्या आतच शक्यतो जायचा. पण मध्ये त्यांचं ऑफिसमध्ये काहीतरी इव्हेंट पण होता आणि त्याचं तिकडे असणं गरजेचं होतं. सो त्याला खूप लेट झालं, एक 10-11 वगैरे वाजले असतील. आता तो तिकडून जात होता तर ऑलरेडी सगळं शांत, सगळे आपले जेवून झोपले असतील किंवा काय. तर तो चालत होता, तर ना आपण आता इथे मी बघते पण मला समजते ना साईडला काय आहे. पेरिफेरल विजन. येस, सो तो आपला चाललाय आणि त्याला असं दिसली कोणतरी बाई थोडीशी लांब आणि तो स्पीडमध्ये चालतोय घाबरून. पण ती बाई तिकडेच उभी आहे आणि त्याला असं वाटतं तो चालतोय पण चालत पण नाही, म्हणजे कळलं ना, तिकडेच आहे तो उभा, चालतोय पण तिकडेच कुठे आहे. पोहोचत नाही. हां, तर तो तिकडेच उभा आहे आणि त्याचे पाय चालतात. आता ती नंतर हळूहळू बाई मागे गेली, दूर तर ती पहिले एक नॉर्मल कॉस्ट्युममध्ये त्याला दिसली, नंतर मग हळदीच्या कॉस्ट्युममध्ये दिसली, मग एंगेजमेंटच्या दिसली, असं करून वेगवेगळ्या कॉस्ट्युम्समध्ये ती त्याला लग्नापर्यंतच्या कॉस्ट्युम्समध्ये दिसली लांब. नंतर आहे ना त्याला म्हणजे त्यांनी फोन केला होता त्याच्या आईला आधी की मी निघालोय. तर मग त्याची आई ऑलरेडी टेन्शनमध्ये होती. पण परत त्याचं तिकडे ते चालत असताना फोन वाजला, त्यांनी फोन उचलला पण त्याच ह्याच्यामध्ये घाबरलेला होता आणि तिकडे त्याला ती दिसतीये बाई. तर मग फोन उचलला तर त्याची आई फोनवर आहे. आई बोलते जिकडेच ना तिकडेच राहा, मर तिकडेच, असं बोलली. बापरे. त्याला काहीच समजत नाही आहे की आपली आई अशी कशी बोलू शकते. बट ते पण बोलतात ना छलावा टाईप्स काहीतरी असेल. आणि त्याला ती बाई दिसते. आता ना अचानक ती बाई एकदम समोर आली त्याच्या आणि तो बघतोय आणि कोणीतरी हात पकडून त्याला खेचल्यासारखं झालं. खेचलं तर तो ना तिथनं बाहेर आला तर बाई गायब, काय नाही. एक आजोबा होते ज्यांनी त्याला खेचलं, जे तिकडे राहायचे. ते बोलले गेले अर्धा तास मी बघतोय तुला, तू एकाच ठिकाणी पाय चालवतोयस. बापरे. म्हणजे तू पुढे येत नाहीस, फक्त पाय तिकडेच असं चालवतोयस, जागेवरच चालवतोयस. आणि त्यांना माहिती असतील तिकडे किस्से त्या आजोबांना. बरोबर. ते बोलले आता जर मी तुला नसतं खेचलं ना तू इकडेच गेला असतास. बापरे, स्कॅरी यार. कारण ती बाई पण आलेली ना समोर त्याच्या एकदम. आणि किती ते असेल विचार कर ना की त्याला ती सगळ्या कॉस्ट्युम्समध्ये दिसली आहे, हळदीच्या, लग्नाच्या, सगळ्या एंगेजमेंटच्या वगैरे सगळे. काटा आलं मला ते, म्हणजे तुझ्या सांगत होती ना ते सगळ्या कॉस्ट्युम मध्ये नॉर्मल, तशी मागे जात पण होती, कळलं ना. म्हणजे ते आता गेली, आता परत अचानक दिसली हळदीच्या कॉस्ट्युम मध्ये, परत गेली मागे, परत दिसली तिला एंगेजमेंट. असं होत होतं सगळं त्याच्यासोबत. कसं केलं असेल काय माहिती बाबा. स्कॅरी यार. म्हणजे मी पण खूप ऐकलंय त्या चाळीबद्दल. हां, आणि जर का त्या आजोबांनी त्याला ओढलं नसतं तर मग रिझल्ट मध्ये असं आलं असतं की याला हार्ट अटॅक आला. तेच एक असतं आपल्याकडे अजून काय पोस्टमॉर्टम मध्ये. कारण हार्ट अटॅक येणारच ना, तू घाबरूनच जीव जातो. बरोबर. सो ती एक भयंकर स्टोरी, भयंकरच होती यार. म्हणजे मी आता बऱ्याच स्टोरीज ऐकल्यात, पण मी एन्जॉय करते. हे मला आवडतं ऐकायला काय झालं, आणि मी इमॅजिन करत असते असं कसं दिसतंय. हो. पण मग हे सांगत होती ना मला काटा आलाय बघ. मला ऍक्च्युली काटा आला. कारण वाटतंयच ते केवढं भयंकर की तुला आता मला दिसलं ते एकाच कॉस्ट्युम मध्ये दिसतं, पण त्याचे ते कॉस्ट्युम पण चेंज होत आहेत. म्हणून तो एकदम घाबरलेला. नेक्स्ट डे ऑब्व्हियसली बाई तो 2-4 दिवस घरीच होता. ताप आला त्याला, येणारच. नसता आलं तर मी बोलली असती काहीतरी सुपर ह्युमन आहे हा. हो. सो ते एक भयंकर होतं ना. मग काय. अशीच अजून एक आहे माझ्याकडे. सांग ना. तर आता जी स्टोरी सांगते ती 2009ची आहे. ओके. त्यावेळेला पण ऑब्व्हियसली इव्हेंट्स व्हायचे, पण त्यावेळेला ओला नव्हती, उबर नव्हती, हे सगळ्या गोष्टी नव्हत्या. त्याच्यामुळे कॅब्स वगैरे तुम्हाला तर ते मेरू वगैरे असायचं, ते कॉल करून बोलवा. आठवलं मला, मेरू कॅब. येस. किंवा मग तुम्हाला रिक्षा किंवा टॅक्सीसाठी थांबायला लागायचं. तर तसंच त्यांचा एक इव्हेंट झालेला, एक म्हणजे माझ्या भावाचा मित्र आहे, तर त्याचा इव्हेंट झाला आणि त्यांना रात्री 1-2 वगैरे सगळं आवरून निघायचं होतं. मग ते त्यांचे ट्रायपॉड्स वगैरे हे सगळं तुमचं सेटअप पण असतो ते पण घेऊन निघायचं होतं. तर लेट झाला. तर त्यातला जो इव्हेंट मॅनेज करायचा त्याला स्मोकिंगची खूप सवय होती. त्यावेळेला 1-2 म्हणजे बंद व्हायचं बरंच ते सगळं. तर ती लोक चालत जराशे एक पॉईंटपर्यंत पोचले आणि अपोजिट साईडला टपरी दिसली त्याच्या मित्राला. तर मग हा काय बोलला या मित्राला की थांब जरा, मी जाऊन लगेच
घेऊन येतो. हा बोलला अरे यार ऑलरेडी इतका उशीर झाला थांब ना. तर तो ऐकलं नाही. तो काय बोलण्याच्या आत क्रॉस करून तिथपर्यंत पोचला हा दुसरा मुलगा. ओके. तिकडे त्यांनी सिगरेट वगैरे घेतली, थोडासा साईडला गेला आणि तो उभा आहे. आणि आता त्यावेळेला पण त्यांचे हँड्स फ्री असायचे माहिती ना, राईट राईट. तर मग तो बोलतोय फोनवर ब्लूटूथ तर बोलतोय. होते तेव्हाच. हां, तर मग तो फोनवर वगैरे बोलतोय, स्मोक करतोय, फोनवर बोलतोय. हा इकडून आवाज येतो, अरे चल भाई बघायचं आपल्याला, परत टॅक्सी बघायची, चल तू चल. तो काय करतोय, त्याचं चालू आहे. नंतर फायनली तो आला, तो क्रॉस करून येत होता, तर परत थांबला, परत उलटा गेला. ह्याला समजत नव्हतं हा काय वेडा झालाय काय. नंतर मग ह्याला फक्त दिसतंय, स्टोरी नंतर सांगते, ह्याला फक्त दिसतंय ह्याचं बिहेवियर काय. आणि हा आहे ना अचानक बोलता बोलता असं आपण खाली वागतो ना, असं वाकून समोर बघितलं आणि एकदम घाबरून त्याच्या हातात जे काय सामान होतं ते, म्हणजे बिस्किट्स वगैरे पण त्याने घेतलेले की भूक लागली म्हणून, सगळं पडलं आणि तो पण खाली पडला. आणि असं बोलतात ना, उठून एकदम पळत 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 रस्ता क्रॉस करतोय, पडत पडतच येत होता तो. ह्याला काय समजे ना की झालं काय. आता पटकन नशिबाने त्यावेळेला टॅक्सी पण मिळाली त्यांना, तर त्या टॅक्सीत बसले. मग त्यांनी विचारलं की काय झालं. तो पहिले तर बोलण्याच्या ह्याच्यातच नव्हता मनस्थितीत. मग थोड्या वेळाने जवळ थोडासा शांत झाला तेव्हा मग विचारलं की भाई काय झालं तुला, तू असं का वागला. तो बोलला अरे मी स्मोक करत होतो तर तू बघितलं नाही मी त्या बाईशी बोलत होतो. तो बोलला कोणत्या बाईशी बोलत होतो भाई, तू तर फोनवर बोलत होता मला वाटलं ब्ल्यूटूथवर. हा बोलतोय नाही नाही मी तिकडे त्या बाईशी बोलत होतो, ती खूप छान दिसत होती बाई, मी त्या बाईला बोललो पण की ती इतक्या रात्री एकटी का आहेस इथे, तुला पाहिजे तर आम्ही सोडतो, आम्ही चाललो आहे ना तर आम्ही तुला जिकडे जायचं तिकडे सोडतो, पण एकटी फिरू नको, सेफ नाही आहे एवढ्या रात्री तुझं एकटं फिरणं. तर ती काय एक नाही दोन नाही काय बोलत नव्हती. आणि हा बोलता बोलता यांनी पायाकडे बघितलेलं आणि ते पाय बापरे उलटे होते. यार. आणि ते बघून त्याच्या हातातलं ते सामान पडलं आणि तो पडलेला. आणि मग तो म्हणजे धडपडत क्रॉस करत इथपर्यंत पोचला. बापरे असं त्याचा तो सीन झालेला. बापरे. हा बोलला आणि ह्याला काही कळतच नाही ना की काय चाललंय. त्याला वाटलं की काय माहिती काय सीन आहे, का असा वेड्यासारखा वागतोय. आणि मग जेव्हा त्यांनी सांगितलं ना, तो बोलला भाई तू आता जरा आरामच कर घरी जाऊन. असा खतरनाक सीन आहे यार. आणि 2009चा आहे हा. बापरे. तेव्हाचा. आता तरी ठीक आहे नाईट लाईफ असते, तेव्हा तर इतकी नव्हती. बोलली थँक्स ओला उबेरला भाई. हो खरंय. पण त्याची पण आजकाल भीतीच वाटते ओला उबरची पण. बोलते ना मी आता मध्ये गेलेली ना गावाला, सो आम्ही घाटाने चाललो होतो आमच्या इथे स्कूटीवर. रात्री अंधार पडत आलेला, मी आणि माझी वहिनी चाललो होतो तर दोघीच. तर अंधार पडला ना तर तिकडे सुनसानच असतं थोडंसं. मी तिला काय बोलली माहिती का, मला ना म्हणजे बोलतात भूतांची बिलकुल भीती नाही बोलली, पण मला माणसांची आणि जनावरांची भीती आहे. कारण तिकडे वाघ बिग फिरतात. मी बोलली चुकून एखादा वाघ आला तर त्यांना मस्त मेजवानी पोचेल. तर तसं आहे. भूतांची मला का नाही वाटत, कारण तुम्ही जोपर्यंत त्यांना डिवचत नाही अननेसेसरी तोपर्यंत. पण माणसांचं तसं नसतं. माणसं बाबा काय त्यांच्या डोक्यात चाललं मला सांगता नाही कधीच. हे खरं आहे. पण